नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स मध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. आज आपण भेटणार आहोत जिल्हा परिषद निवडणूक 2026 या निवडणुकीसाठी गंगापूर तालुक्यातील शेनुरवादा या सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विक्रम मनोहर राऊत यांची आपण भेट घेणार आहेत. यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत. नमस्कार विक्रम भाऊ. नमस्कार. आता सर्वप्रथम मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही आता निवडणुकीला उभा आहात, शेंदूरवादा गटातून तुम्ही उभा आहात. तर या अगोदर तुमची जी काही राजकीय कारकीर्द होती याच्यामध्ये तुम्ही सरपंच होतात, त्याच्या अगोदर सदस्य पण राहिलात. हो. तर या तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही अशी कुठली कामं केली, कुठली ठोस कामं तुम्ही केली की जे कामं घेऊन आज तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहेत? सर्वप्रथम तुमचे चॅनलचे मनापासून आभार की तुम्ही आज माझी मुलाखत घेण्यासाठी आलात आणि सर्वच माझ्या शेंदुरा सर्कलच्या जनतेला माझा नमस्कार. मी सुरुवातीला राजकारणामध्ये येण्याचं कारणच असं होतं की मी शाळेत असतानाच माझ्या क्लासमेट, माझे वर्गमित्रांनी मला सुरुवातीला मॉनिटर केलं, तिथूनच राजकारणाची सुरुवात झाली. अच्छा. वडील लहानपणीच तिसरीला असताना वारलेले, वडील पण सरपंच होता आणि गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना मला गावकऱ्यांनी सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य पदी बिगर लग्नाचा, माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झालो. अच्छा. आणि ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर गावामध्ये बऱ्याचशा महिलांच्या, तुमचं वय काय होतं त्यावेळेस तुम्ही मी ज्यावेळेस माझा सदस्य 21 वर्षाचाच होतो मी. अच्छा, एकदम. कारण ते मुद्दा निघला होता बरं का, याला फॉर्म रिजेक्ट करायचा, याचं वयच नाही बसणार आहे. त्यावेळेस ते वय चेक केलं तेव्हा माझं 21च्या पुढेच वय होतं. बरं. आणि मग मी त्यावेळेस महिलांना फार अडचणी व्हायच्या, कारण मला पण माहिती, मी पण माझी आई जेव्हा पाणी आणायला जायची ना, तर या गावातून एक अर्धा किलोमीटर पाणी आणायला जावं. मग आम्ही निवडून येण्यात आलो ना, तर मग मी सगळ्यात पहिले पाण्याची समस्याच्यावरच काम केलं. गावात जी पाईपलाईन फुटलेल्या स्वतःहून जोडल्या. मग मला लोकांनी काम करताना बघितलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला डायरेक्ट लोकांनी बिनविरोध सदस्यही केलं. माझं त्यावेळेस लग्नही झालं, माझ्या बायकोलाही मग ग्रामपंचायत सदस्य सारंगपूर गावामधून त्यांनी निवडून दिलं. अशी माझी राजकारणात सुरुवात झाली. अशी सुरुवात झाली तुमची? हो. हा, ठीक आहे. सुरुवात झाली, त्याच्यानंतर तुम्ही सरपंच झालात. तर सरपंच झाल्यानंतर काही अशी महत्वाची ठोस कामं कुठली केली तुम्ही? हो, ठोस कामे अशी केली की गावामध्ये आमच्या 10% सिमेंट रस्ते वगैरे नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हती. आम्ही 100% सिमेंट रस्ते, फ्लेवर ब्लॉक गट्टूचे रस्ते, ड्रेनेज लाईन केल्या. त्यानंतर जी पाण्याची सगळ्यात मोठी अडचण होती, आम्ही सगळं महिला मंडळांनी आम्ही वरंगणी करून 500-500 रुपये घराप्रमाणे वरंगणी केली. आमच्या स्वतःच्या पाझर तलावामध्ये विहीर खाणली, तिथून पाईपलाईन आणली आणि आज आमच्या गावात 2 टाइम पाणी येतं. सकाळी येतं आणि संध्याकाळी येतं. असं काही नाही का 8 दिवसाला 4 दिवसाला. कोणतीही मोटर जरी खराब झाली, काही जरी झालं तरी स्पेअर मध्ये मोटर आहे, त्याच्यामुळे पाणी रोजच आहे आमच्या गावात. सर्वांना आनंदाची बातमी अशी आहे की गेल्या 7 ते 8 वर्षापासून अतिशय गावाला दुष्काळामध्ये होरपळत असताना आमच्या मदतीला या दहेगाव ग्रामपंचायतच्या मदतीला जानकी देवी बजाज संस्था, बजाज, त्याचनंतर पायपच्या माध्यमातून आपण हे इथं खोलीकरण केलं पाझर तलावाचं. त्यामध्ये सर्व गावातील महिला मंडळींनी 500-500 रुपये जमा करून आपण लोकवाटा भरून तिथं विहीर बांधकाम केलं. अक्षरशः 27 फूट ही विहीरचं बांधकाम पूर्ण पाण्यात आहे आणि खाली 50-60 फूट विहीर आहे. आमच्या गावाला किमान आजच्या घडीला, आज ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिना आजही जरी पाऊस नाही झाला तरी 2 वर्ष आमच्या गावाला मुबलक, म्हणजे अतिशय मुबलक पाणी आमच्या गावाला उपलब्ध झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आमच्या गावातल्या महिला मंडळ, महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि गाव दत्तक गेल्यामुळं आमच्या गावात खूप सुधारणा काही व्हायला लागली. तर या सुधारणामुळे शौचालय, म्हणजे इतक्या दिवस महिला आमच्या बाहेर शौचालयाला जात होत्या, आता त्यांनी शौचालय आणले, घराघरात शौचालय पोहोचले. आज जर तुम्ही गावामध्ये बघितलं की ज्यांना कधी विश्वास वाटत नव्हता की आम्हाला पक्क घर मिळेल, अशा गरजवंत लोकांना जवळजवळ 50च्या वरती आम्ही घरकुलं या वर्षी शासनाने मंजूर केले. हे खरं परिवर्तन झालं हे फक्त सामाजिक ग्राम परिवर्तक मिशन यामधून. ठीक आहे. तुम्ही गावासाठी कामं बरीच केली. सरपंच असताना तुमचं ते कर्तव्य होतं, तुम्ही ते केलं. पण आज रोजी आपण जिल्हा परिषद सर्कलचा जेव्हा विचार करतो तर आपल्या गावाच्या बाहेरही अनेक गावं त्याला जोडलेली आहेत. तर या गावातही आपण कसा संपर्क केला किंवा तिथले कुठले मुद्दे किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही त्यांचं काम कुठले केले तुम्ही? नेहमीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या माध्यमातून मी सर्कलच्या
सगळ्या गावाच्या संपर्कात होतो हम्म. आणि पक्षाच्या काम करत असताना हं. प्रत्येक गावाच्या छोट्या मोठ्या समस्या, कुणाचं तहसीलचं काम, कुणाचं पोलीस स्टेशनचं काम, कुणाचं दवाखान्याचं काम आम्ही नेहमी करतच आलेलो आहे. आणि हे करत असताना शेतकऱ्यांसाठी आम्ही नेहमीच काम करत होतो. का दहेगाव बंगलोर जी 82 ची जागा आहे तिथं आम्ही मिरची मार्केट, आठवडी बाजार भरण्यासाठी खूप प्रयत्न केला, मोठे आंदोलन केले. आणि शेतकऱ्यांसाठी 2012-13 दुष्काळामध्ये आपण चारा छावणी चालवली. जवळजवळ सुमारे 900 जनावरांना आपण तिथे 6 महिने आपण सांभाळलेलं आहे. अच्छा. तिथं राहण्याची, खाण्याची, शेतकऱ्यांची व्यवस्था केली. तिथं दर गुरुवारी आपण भजन कीर्तन असं आपण तिथं काम केलंय. अच्छा, चारा छावण्या आपण चालू केल्या. हो, स्वतः मी विक्रम शेतकरी मंडळाच्या नावाने, माझ्या स्वतःच्या नावानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संयुक्त विद्यमानानं त्यावेळेस 2012ला चारा छावणी चालू होती. खूप कौतुकास्पद काम केलंय विक्रम भाऊ तुम्ही. कारण या काळामध्ये खरं म्हणजे कुणी वाली नसतो शेतकऱ्यांचा, पण तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी झालात आणि जनावरांचे तुम्ही कैवारी झालात म्हणावं लागेल. कारण मुक्या जनावरांना चारा देण्याचं आणि पाणी देण्याचं काम तुम्ही छावणीच्या मार्फत केलं. खरंच ही खूप कौतुकास्पद बाब या ठिकाणी तुम्ही सांगितली. मला अजून तुम्हाला असं विचारायचं की आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा आहात आणि तुमच्या समोर अनेक बलाढ्य उमेदवार उभा आहेत. तर काय सांगाल तुम्ही त्यांच्या समोर तग धरू शकाल? काय सांगाल तुम्ही? बलाढ्य उमेदवार म्हणजे ते धनशक्तीने बलाढ्य असतील, परंतु आज त्या उमेदवाराला माझी भीती, माझं आव्हान त्यांच्या समोर आहे. अच्छा. अहो, कारण मी ह्याच सर्कलचा आहे, मी स्थानिक आहे, मी ह्याच गावातला आहे. मी अच्छा. 2017लाही जिल्हा परिषद लढलो होतो. थोड्या अवघ्या मतांना माझा पराभव झाला, परंतु तेव्हापासूनही, त्याच्या अगोदरही आणि आताही आणि भविष्यातही मी ह्याच सर्कलमध्ये, ह्याच प्रत्येक गावाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जातो येतो. माझा इथंच राहण्याचा संपर्क आहे आणि आतापर्यंत मी पडलो तरी हरून नाही गेलो. मी लोकांच्या समोर 8 वर्षही निवडणूक लांबल्या होत्या, मी 8 वर्षही लोकांच्या संपर्कात आहे. आणि निवडणूक म्हणून नाहीये, नेहमी आपला संपर्क असतो, जाणं येणं माझं प्रत्येकाशी. तसं ते समोरचे जे उमेदवार आहे ते इथले स्थानिक तर नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था जे पण आहे ते इथले स्थानिक नाहीच आहे. अच्छा. आणि आव्हान म्हणजे फक्त ते धनशक्तीचा विषय त्यांच्याकडे येईल. पण मी प्रत्येक लोकांच्या घरात, प्रत्येक महिलांपर्यंत, माझ्या प्रत्येक धार्मिक लोकांपर्यंत, प्रत्येक जाती धर्मापर्यंत माझा संपर्क आहे आणि प्रत्येक घराघरात माझं नाव माहिती आहे आणि मलाही त्यांच्या घरातले सगळ्यांचे नाव माहिती. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की समोरचे उमेदवार असले ते बलाढ्य, मी म्हटलोय तुम्हाला, तुम्ही मला आता सांगितलं की ते कुठल्या पद्धतीने बलाढ्य, ते धनशक्तीने बलाढ्य आहेत. आणि तुम्ही अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला की ते बाहेरचे उमेदवार आहेत, आयात केलेले उमेदवार आयात आहेत, केले. असं तुम्हाला म्हणायचं. हो, हो. नक्कीच ते जरी बाहेरचे उमेदवार असले आणि तुमचं काम या पूर्ण पंचक्रोशीत चांगल्या पद्धतीने गाजलेलं आहे. आणि तसं बघितलं तर सगळ्यात मोठा मुद्दा तुमचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता, जो की सर्व महाराष्ट्राला माहित आहे. जिथं तुम्ही विधानसभा दणदणून सोडली होती, संपूर्ण सरकारला तुम्ही धारेवर धरलं होतं. त्यावेळेला तुम्ही पंचायत समितीमध्ये विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणेल प्राशन केलं सुद्धा होतं तुम्ही. मराठवाड्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली आहे. औरंगाबादमध्ये गावाला पाण्याचा टँकर मिळत नसल्यानं सरपंचानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विक्रम राऊत असं या सरपंचाचं नाव आहे. ते गंगापूर तालुक्यातल्या दहेगाव बंगला या गावचे सरपंच आहेत. पाणी नसल्यानं त्यांच्या गावातील पाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे गावात टँकरनं पाणी पुरवठा करावा यासाठी त्यांनी पंचायत समितीत वारंवार पाठपुरावा केला. मात्र टँकर मिळत नसल्यानं नैराश्याच्या भरात विक्रम राऊत यांनी पंचायत समिती कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विक्रम यांच्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याचं आता सांगण्यात येत आहे. ब्लेडिंगची सुरुवात मोठ्या आणि धक्कादायक बातमीनं सरपंचांनीच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादच्या दहेगाव बंगलातली ही घटना आहे. पाण्याचे टँकर मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आणि त्यांनी तहसील कार्यालयासमोर विष प्राशन केलं. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईची झळ आता सरपंचांनाही बसू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामधल्या सरपंचानं टँकर मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केलं होतं विक्रम भाऊ? 100% केलं होतं, परंतु काही लोकांचं म्हणणे प्रयत्न केला होता किंवा नाटक केलं होतं. पण मी तिथे 4 दिवस घाटीला ऍडमिट होतो. माझी परिस्थिती मी 1 मिनिट थांबवतो तुम्हाला की तुम्ही हे विष प्राशन करण्यामागचं काय कारण होतं, असं काय घडलं होतं की तुम्हाला विष प्राशन करावं लागलं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यावेळेस तुम्ही सरपंच सुद्धा होता. एक सरपंच जेव्हा विष प्राशन करतो ही खूप मोठी गोष्ट असते. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? घडलं असं होतं की त्यावेळेस दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये पाण्याच्या टँकरसाठी आपण वारंवार तहसीलला, पंचायत समितीला पाठपुरावा करून आपण तो प्रस्ताव टँकरचा दिला. परंतु तिथले अधिकारी जे होतात, काय असेल अधिकारी होतं का राजकारण होतं, पण गावाला पाण्याचे टँकर मिळवण्यासाठी टाळाटाळ होत होती. म्हणून मी त्यांना प्रस्ताव देऊन 3 महिने झाले होते. अच्छा. आणि मग तो प्रस्ताव देऊन टाळाटाळ व्हायला लागली.
आणि मी गावात आलो का दिवसभर मी तहसीलला, पंचायत समितीला छोटे मोठे काम, जिल्हाधिकारी कार्यालयात जायचे किंवा काही असायचं काम छोटं मोठं. पण सकाळी उठलो, संध्याकाळी गावात आलो की जाताना येताना महिला मंडळ भेटायचे. अरे बाबा कसं आहे ते पाण्याचं नियोजन काय आहे, पाणी नाही येणार बाबा, पाणी टँकर विकत पण पाणी 50 रुपये ड्रमनं महिलांना भेटत नव्हतं. विकत जरी भेटलं असतं तरी महिला बोलल्याच नसत्या मला. बरोबर. पण मग मला स्वतःची लाज वाटायला लागली. चला आपण निवडून आलो, आपण महिलांना सांगितलं, लोकांना आपण आश्वासन दिलं की बाबा आपण कामं करणार आहे, तुमचे रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, या समस्या आपण नाहीशा करू. आणि अवघ्या 3 महिने 4 महिने झाले सरपंच होऊन, म्हणलं अरे आत्ताच जर असं व्हायला लागलं तर आपण खरंच आपण सरपंच होण्याच्या लायकीचं आहो की नाही. मला स्वतःची लाज वाटली, मला फार टेन्शन आलं. मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केली, तिथं गेलो, ते तयारच नाही. मला तो निर्णय कसा घेतला, काय घेतला मला काही समजलं नाही. पण माझा निर्णय चुकीचा होता 100%. याच्यानंतर मी केलं असं कोणी करू नये, माझी सगळ्यांना भूमिका. त्यावेळेस माझा जीव वाचला, मला माहिती जर काही कमी जास्त झालं असतं तर फार वाईट अवस्था झाली असते. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं की ते तुम्ही चुकीचं पाऊल उचललं होतं, परंतु त्यातून एक गोष्ट दिसून येते की लोकांप्रती तुम्हाला जे काही कळवावा वाटत होता की त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांची समस्या दूर झाली पाहिजे, त्या उद्विग्नतेतून तुम्ही तो निर्णय घेतला असेल. ठीक आहे, विक्रम, अशा चुका आपल्याकडनं घडत असतात. परंतु मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा नाही, पण तो प्रश्न असा होता का त्यावेळेस पूर्ण सरकारचं जे सरकार आता आहे त्या सरकारचं पहिलंच सत्तेत आलं आणि पहिलंच नागपूरला अधिवेशन, आणि ते अधिवेशन माझ्या स्वतःच्या या मुद्द्यावरून 1 दिवस पूर्ण बंद पडलं. आणि त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला की जो अधिकार जिल्हाधिकाऱ्याला होता पाण्याचे टँकर चालू करण्याचा, तो एसडीएम पहिला प्रस्ताव पंचायत समिती, तहसील, एसडीएम आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जायचा. तो डायरेक्ट सगळं बंद होऊन डायरेक्ट तहसीलदारला अधिकार आलते. आणि पूर्ण तालुक्यात वन डे त्यावेळेस पाण्याचे टँकर झाले. मला प्रत्येक सर्कल मधूनच नाही, तालुक्यातून सरपंचाचे सदस्याचे फोन आले, सरपंच आम्हाला पण लई शिव्या भेटत होत्या गावात, तुमच्यामुळे आम्हाला चांगलं झालं म्हणे, पाण्याचे टँकर चालू झाले. बघा, म्हणजे एका सरपंचाने अशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळं अनेक सरपंचांना त्याचा फायदा झाला, आणि इव्हन हे म्हणतो मी की संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला. जो निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागायचा, त्याला खूप काळ लागायचा, ती गोष्ट तुम्ही कमी कालावधीमध्ये पूर्ण केली. तर खरंच खूप चांगले कामं तुम्ही तुमच्या कार्यकाळात केलेत. मला अजून असं विचारायचं तुम्हाला की मागील कार्यकाळामध्ये जे कोणी सदस्य होते, जिल्हा परिषद जे सदस्य होऊन गेलेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कुठली कामं केली या सर्कलसाठी जी महत्वाची होती, आणि किंवा अशी काही कामं आहे का की जी होऊ शकली नाही? काय सांगाल तुम्ही? आता निवडणुकीला जात्या वेळेस काय असतं, आपण एक उमेदवार एका पक्षाचे, ते वेगळ्या पक्षाचे, आणि विरोधात बोलल्याच जातं. आणि राजकारणात खोटंच बोलतात राजकारणी. मी जरी असेल ना तर राजकारणी मी पण खोटंच बोलतो, हे जरी म्हटलं गेलं, पण मी थोडं कमी बोलतो बाबा, त्यांच्यापेक्षा मी कमी खोटं बोलतो. पण मी काही आरोप कोणावर करणार नाही. आता खोटं बोलत ना? आता काही खोटं बोलत नाही. जे समोर बोलते ते मला कोणावर आरोप करायचे नाही. जो कोणी सदस्य होता त्यांनी काय कामं केले हेच त्यालाही माहित नाहीये, जनतेला तर वेगळाच विषय. आणि जनतेला एवढं माहिती का भ्रष्टाचारी रस्ते डायरेक्ट गायब करून, इथे डायरेक्ट रस्ते 5-5 कोटीचे रस्ते गायब झाले जिल्हा परिषदला. तुम्हाला म्हणायचं की ते रस्ते झालेच नाही, फक्त तो मुद्दा मागं तुमच्या मीडियावर, तुमच्या पेपरवर सगळीकडे सरकारला गाजला. सगळ्या लहान मुलांना माहिती का आपले रस्ते, हक्काचे रस्ते, जाण्या येण्याचे रस्ते गायब सदस्यांनी केले. राहिला विषय सध्या जो उमेदवार इथला जो जिल्हा परिषद सदस्य होता त्याचा, परंतु जे दुसरे एक उमेदवार आलेले ते आपल्या जिल्हा परिषदला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर होते. त्यावेळेस त्यांनी अध्यक्ष असताना सर्कलला 1ही रुपयाचं काम केलेलं नाही. अच्छा, म्हणजे जे आता उभा आहेत तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या विरोधात, ते अध्यक्ष होऊन गेलेत, आणि अध्यक्ष असताना त्यांनी या सर्कलसाठी कुठलंही काम नाही केलं, 1ही रुपयाचं काम नाही केलं. जुन्या काळात आठवतं सगळ्यांना, तुम्ही आता बघा, तुमची जी कोणती पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पाईप भेटायचे, ठिबक सिंचन भेटायचं, ताडपत्री भेटायच्या, महिलांना सिलाई मशीन भेटायच्या, छोट्या मोठ्या वस्तू भेटायच्या. आज कुठंच नाही, जिल्ह्यात नाहीये. हे जिल्हा परिषद सदस्याचं कर्तव्य आहे, याच्यात कामच होत नाही, मिळतच नाही. गोरगरीब लोकांना छोटा सुद्धा लाभ मिळत नाही. आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचं काम होतं का जिल्हा परिषदचे सदस्य ज्या सर्कलचे असतील, परंतु पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष होते, आणि त्यांचा हा प्रामुख्याने तालुका होता. तालुका असताना त्यांनी या तालुक्यावर खूप अन्याय केला, कुठल्याच नाही. आज जर ते आले तर ते काय सांगते, माझ्या सर्कलला पहा मी हे काम केलं, ते काम केलं. तुमच्या सर्कलचं काम इथं कशाला सांगतो? तुम्ही इथं काय केलं अध्यक्ष असताना ते तुम्ही इथं सांगायला पाहिजे होतं ना. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते इथं प्रचार करता वेळी असं सांगताय की आमच्या सर्कलला आम्ही असं काम केलंय. अगदी योग्य मुद्दा आहे की आपण या सर्कलमध्ये ज्या उभा आहात त्या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे कुठले कामं आम्ही या ठिकाणी केलेत. नक्कीच विक्रम भाऊ, मला अजून तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही आता निवडणूक लढवतायत. आता जर तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही सदस्य झालात
तर कुठली महत्वाची प्रामुख्यानं कामं तुम्ही या सर्कलसाठी करणार आहात, काय सांगाल? मी काय काम करणार आहे याच्यापेक्षा माझ्या सर्कलमध्ये काय अडचणी त्या महत्वाच्या आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागाला. हे बघा, आता रस्ता सगळ्यात मुख्य गरज आहे. बरोबर. आता शेतकरी जर आमचा शेंदुरादा, सावखेडा, पांढरवळ, मांगेगाव, वजर, महालक्ष्मीखेडा, देवकरवाडी, शंकरपूर, बोर्डी वगैरे असा शिवपूर हा जो भाग आहे ना, गंगथडीचा गंगेचा पट्टा आहे आणि ऊसाची लागवड सगळ्यात जास्त आहे. आणि ऊसाची लागवड आहे, पावसाळा झाल्यानंतर ऊस निघायला त्यांना लेट होतो. आजही काही जणांचे ऊस पाण्याच्या प्रॉब्लेममुळे, रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे निघत नाही. आणि ते ऊस काढायला तो जो शेताचे रस्ते, प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे का त्यांनी ते शेतात येण्या जाण्यासाठी, वस्तीवर येण्या जाण्यासाठी रस्ते केले पाहिजे. का केले पाहिजे त्याचं कारण आहे, आज जर तुम्हाला मतदान मागायला जायचं तुम्ही वस्तीवर जाता बरोबर. जाता ना, जातो बरोबर. आज तुम्ही जाता फक्त मतदानचे महिना 2 महिने तेवढा परेडमध्ये तुम्ही जातात. आणि निवडणुकीच्या वेळेस काय होतं, जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, होते नव्हते, जे सदस्य होते आतापर्यंत त्यांनी हे रस्ते बनवले नाही. पण त्यांचं एक काम आहे, त्यांच्या मागचे जे आता जे सदस्य उभे आहेत त्यांच्या मागच्या जे ताकदी, जे काय तालुक्याचे विद्यमान कोण असतील, हे काय करतात. आता एखाद्या ठिकाणी प्रचार येईल का, आमची गोरगरीब जनता बिचारी परेशान असते सारखी, ते आमचा ऊस निघत नाही, असं हे रस्ता नाही, लगेच ते काय करायचं, आणि किती डंपर लागतील, किती ट्रिपा लागतील. मग तुमच्याकडून जरा 8 दिवसात रस्ता होतोय निवडणुकी पिरियडला, जर तुमच्याकडून 8 दिवसात रस्ता होता, मग तुम्ही 8 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिले काय केलं, तुम्ही 25 वर्ष स्थानिक आमदार राहिले तुम्ही काय केलं. मग तुम्ही हे रस्ते त्यावेळेस का बनवले नाही. तुम्ही काय करतात, प्रचाराला जातात, तुम्ही मुद्दे घेतात, तुम्ही काय करा, ग्रामपंचायतने ठराव द्या, 2-3 रस्ते मला द्या आणि मी ते पहिले सुरुवातीला 2-3 करू, एकदा वन टाइम होणार नाही असं म्हणतात. लोकांना तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी सांगत राहता. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहे त्याच वेळेस रस्ता त्यांचा 8 दिवसात पूर्ण होऊ शकतो. ज्यावेळेस आपण सदस्य असतो त्यावेळेस सुद्धा हे रस्ते 8 दिवसात व्हायला पाहिजे होते असं तुमचं म्हणणं आहे? 8 दिवसात काय, 8 वर्षात व्हायला पाहिजे होते. 8 दिवसात काय, तुम्ही आज 8 दिवसात करताय, तुम्ही 8 दिवसात आज करताय, मग 8 वर्ष का लागले तुम्हाला? बरोबर आहे, तुमचा योग्य प्रश्न आहे. मला दुसरं तुम्हाला असं विचारायचं आहे की हे जे काही वातावरण आता सध्याला राजकीय वातावरण या ठिकाणी दिसतंय तुमच्या सर्कलमध्ये, तर काय जेव्हा तुम्ही प्रचाराला जाताय, लोकांकडे जाताय, लोकांच्या घरात जाताय, लोकांसमोर जातायत, काय प्रतिक्रिया वाटते लोकांची तुम्हाला, मतदारांची काय प्रतिक्रिया वाटते तुम्हाला? मतदाराची प्रतिक्रिया सध्या आता एवढीच वाटते की मतदारांचं, तरुण मंडळांचं म्हणणं आहे की आता जे काय झालं इथून पुढे वयस्कर मंडळीने, आमच्या वडीलधारी माणसांनी जे केलं त्याला आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढायची. स्थानिक उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला राहायचंय, कारण सगळे उमेदवार जे आतापर्यंत येतात ते स्थानिक नसतात. आतापर्यंत इथे निवडून आलेले अपवाद आहे की 2-5च आमचे इथले आतापर्यंत स्थानिक आहे. जशी जे सुरुवात झाली जिल्हा परिषद तसे बाकीचे सगळे बाहेरून येतात, एक बॅग भरून काहीतरी घेऊन येतात, जनतेला ते चॉकलेट म्हणून वाटतात. परंतु आता आमची जनता त्यांची बॅग खाली करेल, पण मतदानात पेटी मात्र आमची घड्याळीचीच पक्की करेल, भरून देईल. आणि ठरवलेलं आहे का स्थानिक उमेदवार आहे हा मीच आहे. राहिला विषय दुसरा एक उमेदवार आलेला आहे आणि तो उमेदवार जो आहे तो एक वेगळ्या कुठल्या तरी पक्षाचं, ते एक जातीवादी आहे म्हणून काहीतरी रंग लावण्याचा प्रयत्न सर्कलला करतोय. परंतु जो आमचा मुस्लिम बांधव असेल त्यांनी आता त्यांचं निर्णायक मतदान होतंय. आता जर गंगापूर नगरपालिका झाली तिथे त्यांनी टाइमवर 2 पक्ष बंद करून टाकले की मतदान वाया चाललं आणि आपल्याला जो उमेदवार निवडून आणायचा आहे तो तर येत नाही, पण जो दुसरा नाही यायला पाहिजे तोच येतोय. म्हणून त्यांनी ते निर्णायक मतदान स्टॉप करून जो योग्य उमेदवार जो निवडून येणार आहे त्याला मतदान त्यांनी केलं. त्याच्यामुळे त्याच्यातही काही असं वेगळं होणार नाही. म्हणून हे 2-3 उमेदवार जे आहे ना हे स्थानिक लोकांच्या मतदारांच्या डोक्याच्या बाहेरचे आहे आणि काम न करणारे आणि एक जातीयवादी उमेदवार आहे. नेहमी जातीय तेढ निर्माण करणारे. विक्रम राऊतचं राजकारणात जसं मी आलो 2007 पासून आजही माझी एखादी फेसबुकवर, पेपरवर, जुन्या कातरण कुतरण काही काढा, मी आजही जातीवादी राजकारण कुठंच केलेलं नाही. मी जातीवादी कार्यक्रमही कुठे घेतलेले नाही. म्हणजे विक्रम भाऊ, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा जातीवाद या ठिकाणी करत नाही आणि जे काही दुसरे उमेदवार असतील ते करतही असतील. ठीक आहे, खूप चांगला मुद्दा तुमचा आहे या ठिकाणी. आणि तुम्ही दुसरं हे सांगितलं की तरुण मंडळी तुमच्या सोबत आहेत आणि तरुणांसोबत बाकी लोकही तुमच्या सोबत असतील, महिला तुमच्या सोबत असतील, भजनी मंडळी तुमच्या सोबत असतील. यस. विक्रम भाऊ, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही जर विजयी झाला आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य जर झालात तर प्रामुख्याने कुठली कुठली महत्वाची कामं तुम्ही या मतदारसंघासाठी करणार आहात, काय सांगाल?
सर्वप्रथम म्हणजे काय, ग्रामीण भाग आहे, मी पण शेतकरी वर्गातला आहे. आपला वाड्या वस्तीवर आणि शेतात जाणारे रस्ते आपण डायरेक्ट डांबरी तर करू शकत नाही, खोटं आश्वासन देणार नाही, परंतु खडीकरण मजबूतीकरण म्हणजे पक्के रस्ते आपण करण्याचा शेताचा रस्त्याचा प्रयत्न करू. बरोबर. राहिला विषय सध्या जिल्हा परिषद शाळांची, अंगणवाडीचे फार दुरवस्था झाले, फारच्या खाली गेल्या, स्लॅब गळते. माझ्या स्वतः गावाची परिस्थिती होती. अच्छा. हे आपल्याला पहिले शाळेच्या स्ट्रक्चरसाठी आपल्याला प्रयत्न करणं आहे. जो महिला बचत गट आहे, महिला बचत गटांना जर आपण स्वावलंबी बनवलं, स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी काही नवनवीन उद्योग जर आणले, बचत गटांच्या वेगवेगळ्या नवीन नवीन निर्मितीसाठी काही प्रयत्न केले, तर ते करणार आहे आपण. मी हे ऐकलं की तुमच्या संघामध्ये महिला ज्या आहेत, महिला मंडळ जे आहेत, ह्या महिला मंडळ म्हणजे तुमच्या प्रचारामध्ये सहभागी होते आणि स्वतःहून सहभाग दाखवते. काय कारण आहे मागचं? महिला मंडळ एवढं तुमचं महिला मंडळाचं का म्हणजे असा विषय का आपण कामच करताना सुरुवातच महिला मंडळापासून आणि धार्मिक आणि लोकांपासून सुरुवात केलेली आहे. महिला मंडळ जे आहे, हे महिला मंडळांना काय असतं की आपण निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणूक लढायला जातो तर लोक काय करतात, दारू मटण ह्या गोष्टी चालू करतात, त्या पुरुषापर्यंत असतात. बरोबर. आपण सुरुवातच महिलापासून केलेली. महिलांना हे पण सांगितलेलं आहे, तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही भाऊजीचं ऐकलं म्हणजे लाडक्या दाजीचं ऐकलं, तर ते काय करतात, सकाळी उठतात आणि म्हणतात मतदान कार्ड घे, आधार कार्ड घेऊन मतदानला चल, तुला काय सांगितलं ध्यानात येणार. हा. त्यांना सांगितलं आता तसं नाही करायचं. बर तुम्ही दाजीला उठायचं, त्यांना म्हणायचं आवरा मतदान करायला जायचं, आधार कार्ड मतदान कार्ड घ्या, आणि माझा भाऊ उभा आहे, 2 घड्याळी आहे, दोन्ही घड्याळीवर मतदान करायचंय. ह्यावेळेस महिलांचं पुरुष मंडळी ऐकणार आहे, बरोबर. म्हणजे महिलांचं वर्चस्व राहणार आहे. वर्चस्व राहणार. आणि नक्कीच ही खूप चांगली बाब तुम्ही सांगितली की पुरुष मंडळी सांगत असतं महिलांना की या ठिकाणी आपल्याला मतदान करायचंय, हो. परंतु तुम्ही अशा पद्धतीने काम केलंय की महिला पुरुषांना सांगणार आहेत की मी सांगते त्या ठिकाणी तुम्ही मतदान करायचंय. बरोबर आहे. महिला प्रधान संस्कृती आपली असली पाहिजे, त्यासाठी तुमचा प्रयत्न आहे. खूप छान गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितली. मला तुम्हाला असं आता सांगायचं आहे की तुमचा जे शेंदुरादा सर्कल आहे, या सर्कलसाठी काय आव्हान करावं असं वाटतं? मतदाराला काय आव्हान करावं? हो, मतदार म्हणजे मतदार म्हणत नाही, माझ्या घरचेच सगळे आहेत. माझं शेंदुरा सर्कलच्या सर्वच जनतेला, मतदार बंधू भगिनींना, माझ्या सर्वच जनतेला आव्हान असं आहे की ह्यावेळेस आपण जाती पातीचं, नात्या गोत्याचं राजकारण कोणी करू नका, काही अफवावर भरोसा ठेवू नका. जात पात, नातं गोतं, पंत ह्या जर गोष्टी केल्या तर आपला विकास राहून जाईल. त्याच्यासाठी बाबा हो, फक्त 2 घड्याळी समोर लक्षात ठेवायच्या. आणि ह्या ज्या 2 घड्याळी आहेत, मी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. आणि तुम्ही घड्याळीला मतदान करून 100% मी आज 7 तारखेचा तुमच्या सर्वांच्या मी ज्या भेटीगाठी झाल्या मतदाराच्या भरशीवर सांगतो की 7 तारखेचा निकाल हा आपला आहे, गुलाल आपलाच आहे. 100% तरुण वर्गासाठी पण आपण जे क्रिकेट असतील, काही कबड्डीचे खेळ असतील, तरुण वर्गाचे वेगवेगळे काही ऍक्टिव्हिटी असतील, त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या विभागात, क्रीडा विभाग असं इथं प्रयत्न करतोय. तरुण मंडळीला पण माहिती आहे, त्या माध्यमातून सर्वांपुढे मी जाणार आहे. आणि तरुण मंडळींना पुन्हा विनंती, सर्वांनाच महिला मंडळ, जातीपातीचं नातेगोतीचं राजकारण इथं थारा देऊ नका. आपल्या स्थानिक उमेदवारांनाच इथं द्या की जेणेकरून तुम्ही घरून निघल्या तर दहेगाव येऊन माझ्याकडून काम करून घेऊ शकता. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.